अपोजिट खाणिवरी संघ आपल्याला पाहायला भेटतोय। दोन्ही संघ जर पाहिले तर या मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वातील भरपूर चांगल्या नामावलीचे संघ आहेत आणि या दोन्ही संघामधून मैदानापर्यंत आपण बघणार आहोत हे चर्चेचं बॅटल। 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो। आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आली आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतायत पहिल्या 5 ओव्हरमध्ये फलंदाजी करत असताना आपण खाणिवरी संघाला पाहतोय टॉस जिंकल्यानंतर आणि आपण बघाल गोलंदाजी करत असताना जयगावदेव पठार चापेवाडी संघ या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। चला फलंदाज देखील मैदानावरती लगेचच इंटर्स करायचे आपण पाहतायत। खाणिवरी संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी घेतलेली आहे आणि इथे आपण पाहतायत हा फलंदाजीचा निर्णय कितपत चांगला राहील याची चर्चा या सामन्यामधून आपल्याला पाहायला मिळणार आहे। सकाळचं सत्र आपण पाहताय आपल्यासोबत जॉईन झालेल्या तमाम लाटका क्रिकेट रसिकांचं त्याचबरोबर प्रेक्षकांचं करूया आपण म्हणत संतगडापासून सहर्ष स्वागत। MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 हे मानदेवी पर्व जे मात्र आपण पाहतायत आज 4थ्या दिवसामध्ये पोहोचल्याचा फायनल डे जो मात्र या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय। आजच्या लॉट्समधून आपल्याला जर पाहायला गेलं तर 7 सामने पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर सेमीफायनल्स 2 आणि त्यानंतर एक फायनल म्हणजे एकूण 10 सामने आज आपल्याला कंप्लीट करायचे आहेत। त्यामुळे नक्कीच वेळेच्या बाबतीत देखील सर्वच संघांनी कॉपरेट करायचं आपण पाहतायत। आज टायमर देखील सेट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 5 षटकांचा सामना असणार आहे। बरोबर तुम्हाला 25 मिनिटं दिले जातील परंतु 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे ते लक्षात ठेवा। जर 20 मिनिटाच्या ऐवजी तुम्ही एक्स्ट्रा वेळ इथे घेत असाल तर नक्कीच जो एक्स्ट्रा खेळाडू आपण बॉडी लाईन क्षेत्रामध्ये पाहतोय तो तुमचा आतमध्ये घेतला जाईल हे लक्षात ठेवा। जाऊया सामन्याच्या दिशेने फलंदाज देखील दाखल झालेला आपण पाहतायत। बॅटर अनिकेत आणि त्याच्या सोबतीला फलंदाजीमधून गौरव हे 2 खेळाडू इथे मैदानामध्ये दाखल झालेला आपण पाहताय। बॉलिंग ट्रॅकवरती विकी इथे दाखल झालेला पाहायला मिळेल। प्रथम पहिलं षटक जर पाहिले तर आपण कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं इथे सुरू होत असताना बघतोय। गौरव साखरेंला पाहायला मिळतात। ऑफिशियल पंच मयूर सर देत आहेत सिग्नल लेट्स प्ले गेम ऑन क्वालिटी क्रिकेट। पहिला चेंडू आपण पाहतायत भरपूर चांगल्या पद्धतीने यूज केला गोलंदाज विकीने। सकाळचं सत्र आहे थोडंसं खेळपट्टी जर पाहायला गेलं तर बरोबर धीमी असणार आहे कारण थंडीचा प्रभाव देखील भरपूर मोठ्या संख्येत आपण रात्रीच अनुभवलेला आहे आणि आज जेव्हा आम्ही सकाळी या मैदानावरती आलो आहे तशा पद्धतीने दहिवाराचं वातावरण देखील आपण मोठ्या संख्येत जे मात्र इथे बघितले। त्यामुळे फलंदाजांना देखील इथून सोचून आणि समजून फलंदाजी करावी लागेल। सिंगल आली आहे दाफलकावरती फलंदाजी करत असताना खाणिवरी संघाचं दाफलक उघडलं जात आहे। एक स्ट्राईक रोटेट झाली आहे फलंदाजी करत असताना अनिकेत पाहायला मिळत आहेत। लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे। यावेळेस विकीचा अप्रतिम चेंडू पाहायला मिळेल डॉट बॉल। शरीरापासून थोडासा चेंडूला दूर ठेवला त्यानंतर एक्स्ट्रा वळण मिळालं आणि हल्लीच्या खेळाडूंची खरं तर एक खासियत आहे गोलंदाजीमधून नक्कीच चेंडूला स्विंग करणं आणि आपण पाहतायत त्याच बाबमध्ये चर्चा करत असताना या सामन्यामध्ये विकीला कालच जर पाहायला गेलं तर चर्चेमंत क्रिकेट खेळलं होतं कोरावळेकर चषकामध्ये चापेवाडी पठार टीमने आणि एक्झॅक्ट चर्चा का होती तिकडे तर याचमुळे खेळ तिकडे अप्रतिम होता आणि आजही इकडे अप्रतिम खेळ पाहायला मिळेल। विकीला मिळतोय सफल विकेट। पहिला खेळाडू बाद फलंदाजी करत असताना खाणिवरी टीमचा अनिकेत। थँक्यू सो मच डीजे। आपण पाहतायत सकाळच्या सत्रामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीनं जी मात्र मनाला मनमोहक करणारी गाणी देखील आपल्याला ऐकायला मिळत आहेत। आजचा हा दिवस मात्र भरपूर इम्पॉर्टंट आहे कारण एका वर्षानंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे आणि आजचा दिवस फार इम्पॉर्टंट आहे या स्पर्धेचा। MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आणि सातत्याने गेल्या 3 दिवसांपासून आपण बघतायत ऑनलाईनच्या माध्यमातून देखील प्रेक्षक भरपूर कमेंट्स करतात की हे मैदान भरपूर चांगले आणि अक्सर या मैदानाची चर्चा भरपूर राहिलेली आपण
आपण पाहताय मैदान जे आपण बघतायत ते मला खास करून सुपूर्त झालेलं आहे. आपण बघतायत आदरणीय कुणालजी गजानन पाटील दादा असतील, त्याचबरोबर आपण पाहतायत गजानन बाळाराम पाटील दादा असतील, त्याचबरोबर परशुराम बाळाराम पाटील असतील, मारुतीजी बाळाराम पाटील असतील, संतोषजी बाळाराम पाटील असतील, त्यानंतर अंगद दादा पाटील असतील, जे जे इनामपुरीचे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सर्वांच्या माध्यमातून हे मैदान आज मिळालेलं आहे आणि सातत्याने या मैदानाची चर्चा आपण झालेली पाहिली आहे. फटका चांगला डीप स्वेलेगमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक सिंगल या चेंडूवरती मिळाली जाते. या काणिवरे संघ फलंदाजी करत असताना आपण बघाल धावफलकाला 2 या आकड्यावरती पाहायला भेटतोय. 2 धावा धावफलकावरती आहेत. विकी या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना पठार चापेवाडी संघाकडून खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. वेग भरपूर आहे. त्यानंतर व्हेरिएशन देखील चांगलं पाहायला मिळते. ऑन साईडला फटका चांगला आहे. अलोंडी कार्पेट खाली क्षेत्र आहे आणि खाली क्षेत्रातून आता चेंडू जाईल सरळ इनफिल्ड आउटफिल्डला फास्ट करत सीमारेषेच्या पलीकडे सीमा पार. या सामन्याचा पहिला चौकार. आपण पाहतायत टेलिव्हिजन स्क्रीनवरती अक्षय रिप्ले. थोडासा पुढ्यातला चेंडू होता, मागे सरकला. थोडंसं जर पाहायला गेलं तर बॅटच्या मिडलिंग झोनमध्ये कनेक्शन दिलं फलंदाजांनी आणि मिडॉनमधून सक्सेस 4 धावा मिळत असताना आपण पाहिलं चौकार आलाय. सुरुवातीला 5 चेंडूवरती 2 धावा होत्या, त्यानंतर चौकार येतो आणि धावफलकावरती आपण पाहताय फलंदाजी करत असताना काणिवरे संघ एका विकेटच्या नुकसानात 6 या धावफलकावरती आपल्याला बघायला भेटतोय. सातत्यानं चर्चेचा खेळ मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये करत असताना आपण सामन्यामध्ये जर पाहिलं तर नक्कीच MS11 पठार चापेवाडी संघाला मात्र या सामन्यामध्ये नक्कीच पाहतोय. एका ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आपण पाहिला आहे. सेकंड स्पेलला सुरुवात होत असताना बॉलिंग ट्रॅकवरती पठार चापेवाडी संघाकडून आपण बघू शकता त्यावेळेस दशरथ दाखल झालेला आहे. बॉलिंग अटॅकमधून देखील भरपूर स्ट्रॉंग लिमिट आहे, जो आपण अनेक वेळा पाहिलेला आहे पठार चापेवाडी संघाचा. पहिल्या ओव्हरमध्ये तशी चर्चा देखील झालेली आपण पाहिले. विकीच्या स्पेलमध्ये दशरथ आलाय बॉलिंग मार्कवरती. हो, पहिला चेंडू यावेळेस फलंदाजी करत असताना स्ट्रायकर एंडला बॅटर अरुण होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या अंदरुणी हिस्साला कनेक्शन होत असताना स्वीपर तडमानमधून हे एक सिंगल यावेळेस मिळाली जातीय फलंदाजी करत असताना काणिवरे संघाच्या धावफलकाला. थोडंसं धीम्या गतीचा फलंदाजी दाखवत असताना आपण बघू शकतायत या डाबामध्ये काणिवरे क्रिकेट संघ. पहिल्या षटकामध्ये विकेट गेला होता, तिथून प्रेशर थोडंसं बनलंय आणि त्यानंतर या सामन्यामध्ये आपण बघू शकतायत फलंदाज स्वतःला वेळ देत असताना आपण नक्कीच पाहिले आहेत, सेट होत असताना बघायला भेटले आहेत. फलंदाजीचा डिस्टन्स बदललाय. यावेळेस आपण पाहताय रिव्हर्स अटॅक सक्सेसफुल. फलंदाजी करत असताना गौरव आहे स्ट्रायकर एंडला आणि गौरवच्या बॅटमधून येईल समोर पॉइंट रिजन सीमारेषेच्या पलीकडे हलटी पलटी गौरवशाली फटका चौकार. इथून मात्र फलंदाजीची चर्चा आता इथून वाढत असताना आपण बघतायत गौरवच्या बॅटमधून धावा येतात आणि आता गौरव यावेळेस आक्रमण करतोय. मिस्टामिक स्ट्रोक फटका बसेल, पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु अनसक्सेस राहिला आहे. आपण बघाल उंची जास्ती लांबी कमी. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता विकी. विकीने टिपल्या जाईल. सामन्यामध्ये काणिवरे संघाला 11ला दुसरा विकेट. दशरथला पाहिलं, वेग भरपूर आहे याही गोलंदाजाकडे. आपण पाहतायत भरपूर चांगल्या गतीमध्ये गोलंदाजी करत असताना या स्पेलमध्ये दशरथ पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर होता शॉर्ट मिडॉनच्या आतमध्ये आपण पाहताय प्रोटेक्शन झोन अवेलेबल. आपण पाहिलं एक सिंगल इथे मेथी आहे. फलंदाजी करत असताना काणिवरे संघ जर बघायला गेलं तर 62 इनिंगच्या डावामध्ये फलंदाजी करतोय आणि त्यांचा धावफलकावरती आपण 2 विकेट गमवत असताना 12 धावा बघतोय.
दुसरं षटक प्रगती पथावरती. फिल्डिंगची चर्चा करायला गेलं तर 3 फिल्डर्स बॉडी लाईन क्षेत्रामध्ये ॲड पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये लॉंग ऑफ, मिड विकेट, मिड ऑन गोलंदाजी करत असताना दशरथ या स्पेलमध्ये फलंदाजांना आता भरपूर नक्कीच थांबवत असताना पाहायला मिळतील. या षटकाची चर्चा चांगल्या पद्धतीने होत असताना पाहायला मिळते आहे. सामना इम्पॉर्टंट आहे, नॉकआउटचा खेळ आपण बघतोय. आज खरं तर कोरावळेकर चषकामध्ये फायनल देखील खेळायला जायचं आहे. सेमीफायनलमध्ये तिकडे जागा पक्की केली आहे जयगावदे पठार चापेवाडी टीमने. परंतु आज इकडे देखील मोठी स्वप्न सिद्ध करायची आहेत आणि स्वप्न मनामध्ये ठेवावी लागतात, कारण ठेवल्याशिवाय यश हे भेटत नाही आहे. परंतु फलंदाजी करण्यासाठी आता काणिवरे संघ पाहायला मिळेल आणि काणिवरे संघाचा फलंदाज आपण पाहतात यावेळेस सध्याच्या घडीला बरोबर अरुणच्या बाटमधून तडमा रिझन सीमापार चौकार. वरती जिथे कमी दाबा होता तिथून आता थोडंसं आपण पाहतायत फ्रंट फुटला येत असताना फलंदाजी करणारा आपण बघतायत. या डाबामध्ये सध्या तरी काणिवरे संघ 16 या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. 5 षटकांचं बॅटल आहे. सांघिक 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपादित झालेला आपण पाहिला आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतायत कैलास वाघ इथे दाखल झालेला आहे. चेंज ऑफ पेस, पहिला चेंडू आपण पाहताय कमी गतीचा होता. फलंदाज रमेश ठाकरेंना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका तर मोठा खेळायचा होता, परंतु हा चेंडू पण पाहतायत गतीमध्ये भरपूर कमी होता. त्यानंतर हा चेंडू सरळ फलंदाज रमेशच्या शारीरिक क्षेत्रामध्ये जाऊन धडक घेत असताना आपण पाहिला आहे आणि पहिला चेंडू डॉट. टार्गेट द्यावं लागेल. चापेवाडी संघ आपण पाहताय या मॅचमध्ये गोलंदाजी करतोय आणि काणिवरे टीमला टार्गेट सेट करावं लागेल, कारण चापेवाडी संघ देखील भरपूर चांगले तगडे फलंदाज आहेत आणि त्यामुळे इथे मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाजी चांगली होती या मॅचमध्ये आपण पाहतायत. कैलास आला आणि कैलासकडून या सामन्याला मात्र अगदी पुनश्च एकदा थोडासा ब्रेक देत असताना आपण बघतोय. 2 चेंडू डॉट आलेत या स्पेलमध्ये. कैलास गोलंदाजी करत असताना जयगावदेव पठार चापेवाडी संघाकडून पुढे ठेवले. यावेळेस मिड विकेटला फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलचा प्रयत्न होईल, कारण तिथे या मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण प्रोटेक्शन झोन अवेलेबल बघतोय. सिंगलची पूर्तता यावेळेस होती. धावफलकावरती आपण बघाल काणिवरे संघ सध्या तरी 17 या धावफलकावरती आपण पाहताय. सकाळचं सत्र आहे. मी अगोदरच उल्लेख केला होता की जेव्हा सकाळ झाली होती तेव्हा मी या मैदानावरती गेलो होतो. थोडंसं जर पाहायला गेलं तर दहीवर भरपूर होतं आणि त्याच कारणासह इथे आपण पाहतायत फलंदाजांना फलंदाजी करणं भरपूर कठीण होत आहे. आणखीन एक चांगला चेंडू कैलास या स्पेलमध्ये गोलंदाजी करतायत आणि बरोबर चांगल्या नियंत्रणामध्ये गोलंदाजी झालेली आपण पाहिली आहे चापेवाडी टीमची. आतापर्यंत चर्चेची गोलंदाजी या सामन्यामध्ये आपण बघितलेली आहे. गोलंदाजी करत असताना जयगावदेव पठार चापेवाडी संघाला हो लोबा फुल टॉस होता. यावेळेस आपण पाहतायत हा चेंडू आउटसाइड द ऑफस्टिक पाहायला मिळतो. अभिसेल पंच आपण पाहतायत. गिरीश सर तिथे म्हणतात की हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल. गोलंदाज कैलासला एक्स्ट्राच्या बढतीनं स्कोरबोर्डला इथून थोडीशी गती प्राप्त होत असताना आपण पाहताय काणिवरे संघ 18 या धावफलकावरती आपल्याला पाहण्यास मिळतो आहे. चर्चा बदलावी लागेल. फलंदाजीमधून धावा आणाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या काणिवरे टीमच्या. फलंदाजांना जडमध्ये केलाय. खोदण्याचा प्रयत्न फलंदाज अरुण इथे खेळपट्टीवरती करत होते. कनेक्शन बॅटचा एंडिंग झोनला झालंय आणि शॉर्ट मिड ऑफमधून मिळाली जाते एक सिंगल. सातत्याने या षटकाची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झालेली आपण पाहताय. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आलेत. 1 चेंडू सिंगल, पुन्हा डॉट, एक एक्स्ट्रा आणि एक सिंगल, म्हणजे 5 चेंडूमध्ये आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी कैलास वाघ इथे करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला ऑलराऊंडर आहे कैलास आणि इथे आपण पाहताय आणखीन एक चांगला चेंडू. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतायत 3चा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीमध्ये 1 सेट इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना काणिवरे संघ आपल्याला आतापर्यंत बघायला गेलं तर 2 विकेट 19 वरती पाहायला मिळतोय आणि नक्कीच आपण बघू शकाल इथून अजून देखील 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत.
तीन षटकांचा खेळ मैदानामध्ये आपण समाप्त झालेला पाहिला. अजून देखील दोन षटका आहेत, अजून देखील वेळ गेली नाही आहे. फलंदाजीचं चित्र जर विचित्र केलं फलंदाजी करत असताना खानिवरे टीमचा फलंदाज, आणि तर नक्कीच कमसे कम 50 तरी धाबा या बॅटलमध्ये उभ्या होऊ शकतात. कारण गेल्या 3 दिवसामध्ये आम्ही नक्कीच शेवटची 2 षटकं प्रत्येक टीमला जास्ती धाबा घेत असताना पाहिलंय. बॉलिंग ट्रॅकवरती विकी दाखल झाला. चेंडू आउटसाइड द ऑफस्टिक आपल्याला पाहायला मिळतोय. जास्ती बळण मिळते गोलंदाज विकीला. एक्साच्या मदतीने दाफलकावरती आपण पाहताय तर खानिवरे संघ या बॅटलमध्ये 20 या आकड्यावरती पोहोचतोय. टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण बघू शकाल. ॲक्शन रिप्ले पडल्यानंतर हा चेंडू सेफ झोनच्या बाहेरनं एंटर झालेला आपण पाहिला, आणि त्याच कारणासह ऑफिशियल अंपायर अगदी मयूर सर तिथे म्हणत असताना इट्स अ वाईट बॉल. चांगलं बॅटल आहे जो विकी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहिला होता. तोच विकी इथे गोलंदाजी करत असताना चौथ्या स्पेलमध्ये पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. आपण बघाल अविनाश इथे पाहायला मिळाला. थोडीशी चुकी झाली आणि समोर मैदानामध्ये बॅटिंग करत असताना फलंदाज अरुणच्या बॅटमधून यावेळेस कन्वर्ट होत आहेत 2 धाबा. सिंगल डबल्सला प्राधान्य दिलं जातं. वेळेच्या बाबतीत जर पाहिले गेले तर भरपूर चांगलं सहकार्य नोंदवलं आहे गोलंदाजीमधून. आपण पाहतायत जगावदे पठार सापेवाडी टीमने या सामन्यामध्ये. लेन थोडीशी मागे केस आहेत गोलंदाज विकी. समोर ओव्हरस्टेप करत असताना फलंदाज पाहायला मिळालेत. एक्स्ट्रा थ्रो होतोय. समोर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये थोडासा लेझीपणाचा खेळ यावेळेस या चेंडूवरती बघायला मिळाला आहे सापेवाडी संघाकडून. अगदी आपण पाहू शकतात एक सिंगल या चेंडूवरती मिळाली जातीये. धावफलकावरती चेंजेस होत असताना खानिवरे संघाला पण बघाल 23 या धावफलकावरती. अशीच फलंदाजी राहिली तर आपण पाहतायत भरपूर कमी धावफलक जे मात्र इथे उभारलं जाऊ शकतंय खानिवरे टीमचा फलंदाजी मधून. आक्रमणं करावी लागतील. विकी मानलं की एक चांगला गोलंदाज आहे, परंतु विकीच्या लाईनला जर लीड केलं फलंदाजांनी तर धावा येऊ शकतात. आणि यस यावेळेस फुलटॉस चेंडूवरती फलंदाज तुटून पडले आहेत. रमेश आहे आणि रमेशच्या बॅटमधून येईल मिड विकेटला क्लिअर करत या आजच्या दिवसातील पहिला मॅक्झिमम षटकार. फलंदाज रमेशच्या बॅटमधून 29 धाबेवरती खानिवरे संघ पाहायला मिळतोय. अजून एक आक्रमण मिस टायमिंग आहे की काय आपण पाहतायत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलवरती आहेत. डाऊन दी बॉल पकडला जाईल. संपलाय खेळ. सामन्यामध्ये खानिवरे संघाला तिसरा विकेटचा बदल. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज रमेश आउट. गरज असताना बॅट्समन आपण पाहतोय खानिवरे संघाच्या रमेशचा षटकार त्याच्या बॅटमधून आला होता, परंतु जसाच प्रत्युत्तर लगेचच मैदानावरती गोलंदाज विकीने दिलेला आपण पाहतोय. चेंडूला थोडंसं मागे ठेवलं. हार्ड लेंथवरती चेंडू टाकला. कनेक्शन थोडंसं मिसटायमिंग राहिलं फलंदाज रमेशचं, आणि मिसटायमिंग होत असताना हे भरपूर चांगलं मोठं सेलिब्रेशन या सामन्यामध्ये बनवलं आहे सध्या तरी गोलंदाज विकी. आणि त्यानंतर जगावदे पठार सापेवाडी संघाने जबरदस्त क्रिकेट. एका चांगल्या खेळाडूची खरं तर हीच तर ओळख असते. बघा तुम्ही तुमच्या गावासाठी क्रिकेट खेळत असतात आणि सातत्यानं गाव तुम्हाला खरं तर नेहमीच पाठिंबा देत असतो. आणि सध्या आपण पाहतायत विकीने या मॅचमध्ये पुन्हा एकदा चर्चा बदलली आहे. 29 वरती आपण पाहतायत 3 विकेट फलंदाजी करत असताना खानिवरे संघ. नवीन बॅटर आलेत. प्रेशर आहे फलंदाजावरती कारण इथे अगोदरच विकेट गेलेले आहेत आणि या मॅचमध्ये खानिवरे संघ खूप कमी धावफलकावरती आपण पाहताय. विकीचा आहे चेंडू आपण बघाल पडल्यानंतर गतीमध्ये फलंदाजाला बीट करत असताना पाहायला मिळतोय. खेळपट्टीवरती एक एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि तो बाउन्स यावेळेस भरपूर यशस्वी क्षेत्र निवडत असताना विकीला पाहायला भेटतोय. 29 धावा धावफलकावरती आहेत. सामन्यामध्ये चौथं षटक. हो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक स्वतः विकी डाऊन दी बॉल फॉलो थ्रू वरती टिपल्या जाईल. सामन्यामध्ये आपण पाहतायत बॅटिंग करत असताना खानिवरे टीमला अजून एक निराशा. फलंदाज बाद.
शेवटून गोलंदाजी करत असताना मैदानावरती आपण विकीला मात्र भरपूर यशस्वी क्षेत्र निवडत असताना पाहिले 2 विकेट विकीला मिळाल्या चौथ्या स्पेलमध्ये. त्यानंतर आपण पाहताय दाफलकावरती 29 धावा आहेत. शेवटचं षटक इथे शिल्लक राहिले. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहताय गोलंदाज कल्पेश कातवार इथे दाखल होतोय. एक चांगला ऑलराऊंडर आपण पाहताय. सध्या तरी चापेवाडी पठार संघाचा बॉलिंग ट्रॅकवरती इंटर झालेला आहे. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेले तर कोरावळीकर स्पर्धेमध्ये हा खेळाडू भरपूर स्वतःला सिद्ध करत असताना आपण पाहिलेलं आहे. आणि नेहमीच या खेळाडूची चर्चा अगदी मुरबाड आदिवासी टेनिस क्रिकेट असो किंवा ओपन क्रिकेट असो यामध्ये झालेली आहे. संयमी आणि शांत खेळाडू कोणता असेल तर मी नेहमीच या खेळाडूचा उल्लेख करेन. कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत खेळ करत असताना या सामन्यामध्ये 2 धावा आल्या. दाफलकावरती आपण पाहतायत काणिवरे संघ फलंदाजी करत असताना 31 या दाफलकावरती आपण पाहत आहोत. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये जास्ती धावेचा मानस ठेवावा लागेल फलंदाजी करणाऱ्या काणिवरे टीमच्या फलंदाजांना. आपण पाहताय अरुण देखील खेळपट्टीवरती अजून दिसतोय. भरपूर चांगली गोलंदाजी मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. बरोबर गोलंदाज आपण पाहाल कल्पेश या स्पेलमध्ये शेवटची जिम्मेदारी घेत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. चला नेक्स्ट मॅच आपण बघू शकाल. काचकोले आणि त्यांचा विपक्षात खेळ करत असताना बांदिवली संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ बरोबर मध्यस्तराच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना कल्पेश आला आहे आणि कल्पेशला मिळेल या चेंडूवरती सफल विकेट. फलंदाज रमेशचा खेळीचा अंत विकेट. विकेट मिळाला. गोलंदाजी करत असताना कल्पेश या गोलंदाजाला आपण पाहताय 31 वरती 5वा विकेट काणिवरे संघाने इथे या सामन्यामध्ये गमावलेला आपण पाहतोय. आणि अगदी आपण बघू शकतायत इथे विकेट हॅट्रिकसाठी आता कॅश प्राइज येत असताना पाहायला मिळते. आमचे आदरणीय बळीराम दादा भवर यांच्या माध्यमातून आपण पाहतायत दोन्ही संघासाठी इथे विकेट हॅट्रिकसाठी आपण बघू शकाल 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी आपण पाहतायत कल्पेश या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. जगावदे पठार चापेवाडी संघाकडून लेकटर होता पूल करण्याचा प्रयत्न फलंदाज नितीन करतायत. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण इथे सध्या तरी बॉलवरती पोहोचलेले पाहताय आणि या चेंडूवरती मिळाली जातीय सिंगल. या षटकामध्ये गोलंदाजी भरपूर चांगली राहिली. आपण पाहतायत एकूण 3 धावा खर्च झाले आतापर्यंत या स्पेलमध्ये गोलंदाज कल्पेशच्या आणि एक विकेटही भेटलाय. 32 धावा दाफलकावरती आहेत. काणिवरे संघ फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण बघतोय थोडंसं धावेसाठी झुंज देतोय. आउटसाइड द लेग स्टिक चेंडू आपण पाहता गोलंदाज कल्पेशचा खराब येतो. एक्साच्या मदतीने दाफलकावरती फलंदाजी करत असताना काणिवरे संघाचा टोटली दाफलक यावेळेस 33 या आकड्यावरती पाहायला भेटतोय. चला नेक्स्ट मॅच आपण बघू शकाल. बांदिवली त्यांच्या विपक्षात काचकोली या 2 संघामध्ये असणारे दोन्ही संघ हिडिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचा आहे. हा चेंडू चांगला गोलंदाजी करत असताना गोलंदाज कल्पेशचा येईल डॉट बॉल आणि आपण बघू शकतायत 1 साइड इनिंगचा डाव इथे संपादित झालेला आपण बघतोय. आणि 1 साइड इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना पहिल्या डावामध्ये आपण पाहिलंय काणिवरे टीमला टॉस जिंकला होता. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता आणि फलंदाजीमधून टॉप ऑर्डरचे फलंदाज स्वस्त्यात बाद झालेत आणि म्हणूनच ही परिस्थिती आपण पाहताय. 33 धावा दाफलकावरती बडवल्यात काणिवरे टीमने आणि 34 धावेचा पाठला करत असताना पाहायला मिळेल नक्कीच MS11 जगावदे पठार चापेवाडी संघ. चला इनिंग ब्रेक झालेला आपण पाहतोय. टॉस केला जाईल. आपण पाहतायत बांदिवली आणि त्यांच्या विपक्षात आपण बघू शकतायत काचकोली या 2 संघामध्ये आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे पोहोचायचं आहे. नुकतंच आपण पाहतायत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ज्या आपण मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफ्या पाहतोय त्या ट्रॉफ्या आम्हाला सुपूर्द झालेले व्यक्तिमत्व आपण बघू शकाल. मान्य श्री बळीराम भवर दादा इथे उपस्थित झालेले आपल्याला पाहायला भेटत आहेत. दादांचा देखील आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. चला टॉस केला जाईल. बांदिवली त्यांच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल काचकोली या 2 संघामध्ये या पुढचा सामना आणि या सामन्याचा नाणेफेक टॉस बॉक्समध्ये केला जातो आहे.
लगेचच मैदानामध्ये इंटर्स करायचे तर आपण पाहतायत बॅटिंग करत असताना आता दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणारे जे गावदे पठार सापेवाडी संघ आपण पाहतायत 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये 34 जाबेचा पाठलाग करत असताना या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सध्या तरी पठार सापेवाडी क्रिकेट संघ चर्चा तर गोलंदाजीमधून पहिल्या इनिंगमध्ये भरपूर चांगली राहिली आहे, परंतु विसरून चालणार नाहीये. समोर खानिवरी संघाला आपण पाहतोय आणि खानिवरी टीमकडे देखील गोलंदाजीचा बळणा भरपूर मजबूत आहे आणि या सामन्यामध्ये आपण शेवटपर्यंत मात्र भरपूर कडी झुंज जी मात्र पाहणार आहोत. आजचा फायनल डे या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र आहे, लो स्कोरिंग बॅटल जे मात्र मैदानामध्ये आपण पाहिलेलं आहे. 34 जाबेचा पाठला या सामन्यामध्ये करत असताना आपण बघतायत जगावदेव पठार चापेवाडी संघाला. फलंदाजीमधून आपण बघाल बॅटर बबलू अर्थातच रॉकी भाई आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतायत कल्पेश कातवारा हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण बघाल बबलूसाठी कॅश प्राइज येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण ज्या मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफीज आपल्याला खरं स्पॉन्सर झालेले आहेत असे आपले सर्वांचेच लाडके व्यक्तिमत्व माननीय श्री बळीराम भवर साहेब जे मात्र इथे उपस्थित आहेत. साहेबांकडून प्रत्येकी षटकारासाठी इथे बॅटर बबलूच्या 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहे. हे भरपूर चांगलं व्यक्तिमत्व जे मात्र इथे उपस्थित झालेलं आहे. आज फायनल डे जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेचा. 30 चेंडू 34 जाबेचा पाठला या सामन्यामध्ये सक्सेस होईल की अनसक्सेस हे मात्र जरूर पाहायला मिळेल. बॉलिंग शाखवरती गोलंदाज खानिवरी संघाकडून आपण पाहतायत रमेश दाखल झाला पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू वरती बबलू यावेळेस करतोय आक्रमण. बबलूच्या बॅटमधून पहिला चेंडू, पहिला धमाका मैदानावरती ठोकलेला आहे हा षटकार. पहिल्या चेंडूवरती फलंदाजी करत असताना बॅटर आपण पाहतायत बबलूच्या बॅटमधून षटकार आलाय. त्यानंतर हा देखील चेंडू आपण पाहताय गोलंदाज रमेश गोलंदाजी करत असताना भरपूर चांगला चेंडूचा इस्तेमाल या चेंडूवरती झालेला आपण पाहताय. डॉट बॉल 34 जाबेचा डिफेन्स करत असताना खानिवरी संघ या सामन्यामध्ये आपण पाहतोय. बबलू मैदानामध्ये सध्या तरी फलंदाजी करत असताना जगावदेव पठार चापेवाडी संघाकडून या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करतायत. फुल टॉस होता, स्टिक वरती टाकण्याचा प्रयत्न हो, डायरेक्टची संधी होती. एक्स्ट्रा थ्रो पाहायला मिळतो. यावेळेस गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये खानिवरी टीमच्या स्वतः गोलंदाज रमेश कडनं आणि इथे फलंदाजी करत असताना चापेवाडी पठार संघाला पण पाहतायत एक सिंगल. स्टिक वरती टाकण्याचा प्रयत्न होता, फुल टॉस चेंडू फलंदाज बबलूला हा चेंडू बॅटवरती घेता आला नाहीये. एक सिंगल इथे मिळाली जाते. चला आपण पाहताय पुढच्या सामन्याचा टॉस केला जातो. आपण बघाल बांदिवली त्यांच्या विपक्षात काचकोली या दोन संघामध्ये टॉस होतोय. बांदिवली संघ इथे उपस्थित आहे. काचकोली संघ जर आपण हे षटक संपायच्या आतमध्ये जर तुम्ही इथे रिपोर्टिंग करत नसाल तर अपोजिट टीमला टॉस विन दिला जाईल, हे लक्षात ठेवा. ही महत्त्वाची सूचना मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. हेमी स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आपण पाहता. आजचा फायनल डे या स्पर्धेचा आपण अनुभवत आहोत. गोलंदाजी चांगली आहे रमेश. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये आपण पाहतायत बंधनकारक क्षेत्र आहे आणि बंधनकारक स्पेल मध्ये फलंदाजी करत असताना कल्पेश कातवाराचा हा पलटवार. चेंडू फायनल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. वरती सध्या चापेवाडी पठार संघाला आपण बघतायत 12 या आकड्यावरती. बॅकफुटला जाऊन थोडंसं आपण पाहतायत इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न फलंदाज कल्पेश तिथे करत होते. हा चेंडू गोलंदाज रमेश या गोलंदाजाचा आपण पाहतायत फलंदाजासाठी थोडासा कठीणाई करत असताना आपण पाहिला आहे. जो एक्स्ट्रा बाउन्स खरं तर मिळाला नाहीये तो भरपूर इम्पॉर्टंट आहे या चेंडूवरती गोलंदाज रमेशला.
कल्पेश एक भरपूर अनुभवी खेळाडू आहे, अनेक वर्ष करतर याच ऑर्डर मधून फलंदाजी करत असताना आपण कल्पेशला पाहिलेला इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज स्वीपर थर्ड मध्ये प्रोटेक्शन झोन अवेलेबल बघायला मिळतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न होत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 34 जाबेचा पाठला करत असताना आपण बघतायत जगावदेव पठार चापेवाडी संघ स्कोरबोर्डला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये 12 या धावफलकावरती पाहायला भेटतोय. सामना भरपूर महत्वाचा आपण पाहतायत. सुरुवातीला फलंदाजी करत असताना खांडेविरे संघाने मात्र कमी दाबा बनवल्यात आणि या कमी दाबा डिफेन्स करत असताना आपण खांडेविरे टीमला पाहतो आणि या दाबा चेसिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघाल चापेवाडी संघ कोणतेही नुकसान न करता 12 या धावफलकावरती पोहोचलाय. आतापर्यंत या सामन्यामध्ये चर्चेचा विषय म्हटला तर नक्कीच सुरुवातीला चापेवाडी संघाची गोलंदाजी आपण भरपूर चांगली पाहिली. त्यानंतर रनचेसमध्ये पहिल्या स्पेलमध्ये कोणतंच नुकसान झालं नाही, ही भरपूर मोठी बाब आहे. चेसिंग करत असताना फलंदाजी करणाऱ्या MS11 जगावदेव पठार चापेवाडी संघाला 12 धावा धावफलकावरती आहेत. सांख्यिकीतून इक्वेशन जर पाहायला गेलं तर चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये आपण पाहतोय अजून देखील 22 जाबेची गरज आपण पाहताय. सामन्यामध्ये जास्ती चान्सेस जर पाहायला गेलं तर जिंकण्याच्या दिशेने आपण बघू शकाल फलंदाजी करणाऱ्या जगावदेव पठार चापेवाडी संघाचा आपण पाहताय. स्ट्रायकर एंडला बबलू पाहायला भेटतील. बॉलिंग ट्रॅकमध्ये अविनाश दाखल झाले. आउटसाइड द ऑफ स्पिन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अविनाशचा खराब चेंडू होता. 100च्या बढतीनं धावफलकावरती चापेवाडी पठार संघाला आपण बघाल 13 या स्कोरबोर्ड वरती. सकाळचं सत्र आहे. सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना सध्या तरी रनचेस 34 जाबेचा केला जातोय. या बॅटिंग मधून चापेवाडी पठार या संघाकडनं पुढे आठवले आक्रमण दिलंय. फलंदाज बबलू स्ट्रायकर मिस्तामिंग आहे. हाईट जास्ती मिळाली आहे आणि आपण पाहतायत जास्ती हाईटचा फटका फलंदाज बबलूला देईल. 440 व्होल्टेजचा झटका लागतोय. पहिला विकेट फलंदाजी करत असताना जे गावदेव पठार चापेवाडी टीमला. बबलू आउट. पलीकडे हलटी पलटी बॉल होईल कल्टी सीमा पार. ट्रॅकर बॉल होता बरोबर शपल झालेत. क्रॉस बॉर्डर स्ट्रोक आड्या हाताडे घेत असताना फलंदाज कल्पेश पाहायला मिळतील. कल्पेश सक्सेस. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे लागोपाठचा दुसरा हल्ला चौकार. करत असताना फलंदाज कल्पेश या सामन्यामध्ये मात्र अगदी जगावदेव पठार चापेवाडी संघाकडून खूप चांगली फलंदाजी करत असताना आपण पाहताय. सोचून आणि समजून हा डाव खेळला जातोय फलंदाजी करणाऱ्या चापेवाडी पठार संघाकडून. क्रिकेटमध्ये ताकदच नव्हे तर नक्कीच दिमाग देखील भरपूर
चर्चेची गोष्ट असते. ताकद तुम्हाला खरं तर उद्ध्वस्त करते, दिमाग तुम्हाला खरं तर पुढे संधी देते. आणि या सामन्यामध्ये आपण पाहतायत सध्या तरी फलंदाजी करत असताना चापेवाडी पठार संघ चौथी जावेचा पाठला करत असताना मात्र भरपूर चांगला खेळ करतो. आणि सध्या बॅटिंग करत असताना पॉप एंड क्रेस वरती पाहायला मिळतोय कैलास वाघ. कैलासच्या बॅटमधून चेंडू सीमारेखेच्या बाहेर, स्वीट साऊंड खुला होतोय, षटकार. क्रमांक मैदानावरती आपण पाहतायत 2 सकाळी इथे संपन्न झालेल्या 29 जाबा दाखल का भरती आहेत. पुढच्या सामन्याचा टॉस आपण इथे लगेचच करतोय. टॉस बॉक्स मध्ये MS11 आपण बघू शकतायत स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा टॉस होत असताना पाहायला मिळेल. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय बांदिवली त्यांच्या विपक्षात काचकोली या 2 संघामधून. आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करेन माननीय श्री आमचे बळीराम दादा भवर यांना की आपल्या शुभाशय आपण लगेचच टॉस जो मात्र इथे मुख्य मंचावरती करून घ्यायचा आहे. सकाळचं सत्र आहे. सर्वच पावड्यांची उपस्थिती जी मात्र इथे उपस्थित झालेली आपण पाहतोय. सर्वच पावड्यांचा आपण पुन्हा एकदा करूया. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषकामध्ये या 4थ्या दिवसामध्ये फायनल डे मध्ये हार्दिक हार्दिक शुभ स्वागत. पुढचा सामना आपल्याला भरपूर चर्चेचा पाहायला मिळेल. आपण पाहतायत या मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वातील दादा संघ जे मात्र खेळत असताना पाहायला भेटतात या स्पर्धेमध्ये. आणि ज्यामध्ये हा पुढचा सामना आपण बघणार आहोत बांदिवली त्यांच्या विपक्षात काचकोली या 2 संघामध्ये. टॉस केला जातोय. आपण पाहतायत आपले सर्वांचेच लाडके व्यक्तिमत्व माननीय श्री बळीराम भवर दादा इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाशय टॉस झालेला आहे. टॉस मध्ये आपण बघतायत नाणेफेकी जिंकली आहे काचकोली संघाने. आणि नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय काचकोली संघ चुनतोय. अपोजिट फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे आपण बघाल बांदिवली टीमला. कंटिन्यू बॅटल भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. जिंकण्याचा उंबरठ्यावरती आता इरादे स्पष्ट केले आहेत. फलंदाजी करत असताना आपण पाहतायत जे गावदेव पठार चापेवाडी संघाने कारण धावफलकावरती आहेत 31 धावा. इथून पुढे 17 चेंडू 17 बॉल 3 धावेची गरज या सामन्याला जिंकण्याकरिता. आपण पाहतायत फलंदाजी करणाऱ्या सध्या तरी या बॅटलमध्ये आपण बघू शकतायत चापेवाडी पठार टीमला कल्पेश ठाकरेंना पाहायला मिळत आहेत. पुष्कळ हँडेडली हा फटका आपण पाहाल. शॉट मिड ऑनला कंप्लीट करत असताना एक सिंगल इथे भेटतीये. दाफलकावरती 32 धावा. वाटलं नव्हतं हा सामना एकतर्फा होईल परंतु फलंदाजीमधून आपण पाहतायत चांगली फलंदाजी नोंदवली सध्या तरी जगावदेव पठार चापेवाडी संघाने. आणि जवळजवळ 34 जाबेचा पाठला करत असताना आता 2 पावले थोडीशी मागे पाहायला भेटतात हा सामना जिंकण्यासाठी चापेवाडी पठार टीमला. इनसाइड आउटला फटका चांगला आहे. ऑलोंदी कार्पेट फटका आपण पाहतायत पॉइंट आणि मिड ऑफच्या बरोबर एक्सा कव्हर झोन मध्ये कंप्लीट केला. चेंडू सीमा पार नेत्रदीपक चौकार येतोय. सामना जिंकतेय. आपण पाहताय फलंदाजी करत असताना 34 जाबेचा पाठला करायचा होता आणि तो पाठला सक्सेस राहिलेला आपण पाहताय. जगावदेव पठार चापेवाडी संघ हा सामना मात्र इथे जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अभिनंदन करूया चापेवाडी टीमचं. आणि इथे आपण पाहतायत हार्डलक अँड टफलक देत असताना कांडिवरे टीमला. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. आपण बघतायत बांदिवली त्यांच्या विपक्षात काचकोली या 2 संघामध्ये. बरोबर लगेचच सामना सुरू केला जाईल.